दालचिनीची शरीरात इन्सुलिनसारखी क्रिया असू शकते, जी शरीरात साखरेचे विघटन करताना दिसते. दालचिनी शरीरातील चयापचय सुधारू शकते, पोटाच्या भागात जमा झालेल्या चरबीला लक्ष्य करते. 1 चमचा दालचिनी कोमट पाणी, आल्याचा रस आणि मध मिसळा. जेवणापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्याने भूक व्यवस्थापित करण्यात आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते. दालचिनी हा एक मसाला आहे ज्याचा वापर नियमित जेवणापासून ते मिष्टान्नांपर्यंत विविध प्रकारच्या पदार्थांसाठी केला जातो. पण वजन कमी करण्यात दालचिनी कशी मदत करू शकते? दालचिनी 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 वंशातून अनेक वृक्ष प्रजातींच्या आतील झाडाची साल मिळविली जाते. वर्षानुवर्षे ते सुगंधी मसाला किंवा चव म्हणून वापरले जात आहे. तथापि, अलीकडेच वजन कमी करण्यासह त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दालचिनीच्या काड्या इमेज क्रेडिट, जिरी हेराक शटरस्टॉक. दालचिनीच्या काड्या इमेज क्रेडिट, जिरी हेराक शटरस्टॉक. दालचिनी म्हणजे काय? हजारो वर्षांपासून हा मसाला स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये वापरला जात आहे. प्राचीन इजिप्तच्या काळापासून ते अनेक देशांमध्ये एक घटक म्हणून वापरले गेले आहे. आज वापरात असलेल्या दालचिनीचे 2 मुख्य प्रकार आहेत, सिलोन दालचिनी आणि कॅशिया दालचिनी. सिलोन दालचिनीला खरी दालचिनी देखील म्हणतात. दुसरीकडे कॅसिया दालचिनी आज मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी अधिक सामान्य आहे. दालचिनी शरीरासाठी चांगली का आहे? यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर USDA नुसार 1 चमचे दालचिनी 2.6 ग्रॅम मध्ये सुमारे 2.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 26 मिलीग्राम कॅल्शियम, 2 मिलीग्राम मॅग्नेशियम, 2 मिलीग्राम फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी असते आणि व्हिटॅमिन के. दालचिनीचा जगभरात औषधी वापर केला जातो. हे अनेक संस्कृतींमध्ये दररोज वापरले जाते, कारण त्याच्या व्यापक फायद्यांमुळे. खरं तर, त्याच्या अँटीऑक्सिडंट पातळीच्या बाबतीत हे सर्वात लोकप्रिय औषधी वनस्पती आणि मसाल्यांपैकी एक आहे. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव शरीरावर अनेक हानिकारक प्रभावांशी जोडला गेला आहे, ज्यामध्ये DNA नुकसान आणि मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल पातळी, एथेरोस्क्लेरोसिस, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांसारख्या चयापचय परिस्थितींचा समावेश आहे. ऑक्सिडेटिव्ह तणावाचा समावेश असलेल्या इतर परिस्थितींमध्ये कर्करोग, उच्च रक्तदाब, दाहक परिस्थिती, कर्करोग, पार्किन्सन रोग आणि अल्झायमर रोग यांचा समावेश होतो. ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील वृद्धत्व वाढवू शकतो. दालचिनीमध्ये दालचिनी आणि दालचिनी ॲसिडसह अनेक संयुगे असल्यामुळे विविध आरोग्य फायद्यांशी जोडले जाऊ शकते. हे संयुगे दालचिनीला त्याचे मधुमेह विरोधी, अँटी मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म देतात. दालचिनी कर्करोग, हृदयविकाराचा झटका, एथेरोस्क्लेरोसिस, दाहक रोगाचा धोका देखील कमी करते आणि इतर फायद्यांसह वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. हे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी देखील रोखू शकते आणि जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन देते. या व्यतिरिक्त, दालचिनीचा वापर त्वचेच्या विविध परिस्थितींसाठी केला जातो. दालचिनी वजन कमी करण्यास कशी मदत करते? वजन कमी करण्यासाठी दालचिनी अनेक प्रकारे कार्य करते. एकतर हा एक सुप्रसिद्ध मधुमेहविरोधी मसाला आहे. हे रक्तातील साखरेची पातळी कमी आणि राखण्यास मदत करू शकते. तसेच, हे हार्मोन इन्सुलिनच्या कृतीसाठी सेल संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते, जे रक्तातून ग्लुकोज सेलमध्ये ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी वाहतूक करते. दालचिनी अनेक पाचक एन्झाईम्सची क्रिया अवरोधित करण्यात देखील मदत करू शकते. अशा प्रकारे उच्च कार्बोहायड्रेट जेवण खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे शोषण कमी करते. मधुमेह व्यतिरिक्त, दालचिनीने वजन कमी करण्यास प्रोत्साहन दिले आहे. दालचिनीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तृप्तता आणि परिपूर्णतेची भावना वाढवून मसाला अन्नाची लालसा कमी करण्यास मदत करू शकतो. दालचिनी चयापचय वाढवू शकते, कारण शरीर इतर पदार्थांपेक्षा मसाल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त ऊर्जा वापरते. दालचिनीची शरीरात इन्सुलिनसारखी क्रिया असू शकते, जी शरीरात साखरेचे विघटन करताना दिसते. दालचिनी शरीरातील चयापचय सुधारू शकते, पोटाच्या भागात जमा झालेल्या चरबीला लक्ष्य करते. दालचिनी अनेक प्रकारे वजन कमी करण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, संशोधन म्हणते की दालचिनीच्या पूरकतेमुळे मेटाबॉलिक सिंड्रोमच्या सर्व घटकांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. मेटाबॉलिकमध्ये एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या अनेक परिस्थितींचा समावेश होतो, जसे की इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, उच्च रक्तदाब, वाढलेली कोग्युलेशन जोखीम आणि कोलेस्टेरॉलची असामान्य पातळी. यातील अनेक व्यक्ती लठ्ठ किंवा जास्त वजनाच्याही आहेत. दुसऱ्या अलीकडील अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा उंदीर दालचिनीसह जास्त चरबीयुक्त पदार्थ खातात तेव्हा त्यांचे वजन कमी होते आणि ज्यांना दालचिनी दिली जात नव्हती त्यापेक्षा कमी पोटाची चरबी होती. हे सर्व दालचिनीला चव देणारे आवश्यक तेले सिनामल्डिहाइडला उकळते.
यामुळे अन्नाचा वापर कमी होतो आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. तथापि, हा प्रयोग मानवांवर केला गेला नाही, म्हणून शास्त्रज्ञांना खात्री नाही की तोच परिणाम मानवांवर दिसून येईल.